नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवोदयचं पहिलं गणिताचं चॅप्टर संपवलेलं आहे आणि पहिल्या भागावर जे काही प्रश्न आहेत त्याचे आपण आता काय स्वाध्याय चालू केले. त्याच्या आधी आपण 1.1 स्वाध्याय सोडवला आहे. आता आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक 1.2 आणि 1.2 मध्ये एकदम सोपे आपण जे शिकवलंय त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न नाहीये. आपण याच्या आधी जे लेक्चर्स घेतले, जे काही शिकवलंय ना आपण, त्याच्या बाहेरचं याच्यामध्ये काहीही आलेलं नाही. मग आता पहा याच्यातला पहिला प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न बरं? 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती? आता पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या पहिल्याच याच्यामध्ये पहा संख्यांचे जे प्रकार आहेत ते शिकवलेले आहेत. त्याच्यामध्ये मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या हे सगळं मी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. आता पहा त्याच्यापैकीच हा प्रश्न आलेला आहे. तर याच्यामध्ये काय म्हणते ते की 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज कोणती? तर आधी आपल्याला काय करावं लागेल, याच्यातल्या मूळ संख्या शोधाव्या लागतील. मग मूळ संख्या कोणत्या आहेत बरं पहा. 17 ही काय आहे? मूळ संख्या आहे. 8 ला भाग जातो संयुक्त संख्या आहे, 21 ला भाग जातो 3 ने संयुक्त संख्या आहे, 7 ने सुद्धा भाग जातो, 13 ला भाग जातो का? 13 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 13 आणि 1 याच संख्येने भाग जातो. त्याशिवाय इतर एकही अवयव नाही, म्हणून 13 सुद्धा काय मूळ संख्या आहे. त्याचबरोबर 41 ही काय आहे? मूळ संख्या आहे. 2, 2, 3, 5, 7 2 सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. आणि ही मूळ संख्या जी आहे 2 ही सम मूळ संख्या म्हणजे एकमेव अशी संख्या आहे जी सम असून मूळ आहे आणि ही सगळ्यात लहान मूळ संख्या आहे. त्याबरोबर 27 ला 9 नी भाग जातो, 3 नी भाग जातो, 31 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 6 ला 5 आणि 1 6 याची बेरीज होती, म्हणजे याचाच अर्थ याला 3 नी काय होतो? भाग जातो. किंवा 17 त्रिक 51 17 नी सुद्धा भाग जातो. म्हणजे आपल्याकडे मूळ संख्या किती आल्यात मग? 17, 13, 41, 2 आणि 31. मग आपण काय करायचं? लिहून घ्यायच्या 17, 13, 41, 31 आणि 2. पहा 1, 2, 3, 4, 5 संख्या आहेत आपल्याकडे. 1, 2, 3, 4, 5 संख्या आपण लिहून घेतल्या. मग आता याचं काय करणार? पहा 2 आपण असं का लिहिलं 0, 2? कारण की एककच्या खाली एकक बरोबर आला पाहिजे म्हणून, आहे की नाही? नाहीतर तुम्ही 2 जर इकडे लिहिला तर आपली बेरीज चुकेल. म्हणून आपण काय केलं? 2 ला 0, 2 लिहिलं. नाही लिहिलं तरी चालते, 0 नाही दिला तरी चालते. इथं आपण बेरीजेचं चिन्ह देऊ, आहे की नाही? काही अडचण नाही. आणि मग आता काय करायची? या सगळ्यांची बेरीज करायची. पहा 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 12 आणि 2 14. पहा किती झाले? 14. 7 आणि 3 10, 11, 12, 13, 14. 14 ला 4, हातचा आला 1, बरोबर? मग आता पहा 3 आणि 4 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. किती झाले मग? 104. आपलं उत्तर काय आलं? 104. कुठे बरं याच्यामध्ये ऑप्शन मध्ये 104? हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी म्हणजेच तिसरा पर्याय. पहा काय केलं आपण? मूळ संख्या आपण याच्या आधीच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मूळ संख्या शिकवल्यात, संपूर्ण 100 पर्यंतच्या मूळ संख्या वगैरे सगळं शिकवलेलं आहे. त्याच्यातलाच हा प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न आपण इथं सोडून घेतला. काय करायचं सांगितलं होतं त्यांनी? याच्यापैकी मूळ संख्या शोधायच्या होत्या आणि त्यांची मूळ संख्यांची बेरीज किती. तर बेरीज आपण मूळ संख्या शोधल्या सुरुवातीला आणि मग काय केलं? त्याची बेरीज केली आणि आपल्याला उत्तर मिळालं 104. एकदम सोपं आहे. कोणाला कळालंच नसेल तर ते मला विचारू शकतात परत पुन्हा. तुम्ही कमेंट करू शकता किंवा तिथं आपल्याकडे एक तुमच्यासाठी चॅट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये सांगू शकता की सर मला या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. तर तुम्ही काय करू शकता? ते मला परत विचारू शकता, आहे की नाही? चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न काय आहे बरं? एकदम सोपा. पहा पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 0 ही विषम संख्या आहे, 0 ही समसंख्या आहे, 0 ही मूळ संख्या आहे, 0 ही विषमही नाही आणि समही नाही. बघा आपण उजळणी शिकवली. आपलं जे पहिलं चॅप्टर आहे पहा उजळणीचं, उजळणी शिकवलेलं आहे. त्या उजळणीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की 0 हे काय आहे? समही नाही आणि विषमही नाही, ती संयुक्तही नाही, मूळही नाही. 0 ही संख्यापैकी वरीलपैकी काहीही नाही. म्हणजेच पहा 0 ही विषम संख्या आहे का? नाही. 0 ही विषम संख्या नाही. 0 ही समसंख्या आहे का? नाही. 0 ही विषम संख्या किंवा समसंख्या नाही. 0 जर एखाद्या अंकाच्या समोर आला तर मात्र ती समसंख्या होते. ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो. पण ते 0 कधी असावा लागतो? एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे ती संख्या एक अंकीपेक्षा मोठी असली पाहिजे. म्हणजे 0 ही समसंख्या आहे का? नाही. 0 ही मूळ संख्या आहे का? नाही. सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा पद्धतीने आपल्या मूळ संख्या आहेत, आपण शिकलेलो आहे. मग आता इथं आपल्याकडे ऑप्शन कोणता उरलाय? 0 ही विषमही नाही आणि समही नाही. मग आपला उत्तर काय असेल? डी. पर्याय क्रमांक डी. 2चं उत्तर आहे डी. म्हणजेच काय? 0 ही विषमही नाही व समही
नाही. बरोबर. आता त्याच्यानंतरचं गणित पाहूयात आपण. स्वाध्याय क्रमांक 1.2 मधलं तिसरं पहा. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. आपण स्थानिक किंमत शिकलो. दर्शनी किंमत म्हणजे काय? जी दिसते ती. आपल्याला जे दिसलं ते. 3 ची दर्शनी किंमत किती असणार आहे? दर्शनी किंमत म्हणले की जी दिसते ती. ही पाहिल्याबरोबर आपल्या डोक्यात कोणती संख्या आली? 3. म्हणजे 3 ची दर्शनी किंमत किती आहे? दर्शनी किंमत किती आहे? 3 आहे. बरोबर. आणि आता 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत ओळखायची. कशातली? 36,890 मधली. पहा, 36,890 मधली काय ओळखायची? स्थानिक किंमत. कशाची स्थानिक किंमत? 3 ची. मग आता याच्यामध्ये 3 कुठे आहे बरं? याच्यामध्ये स्थानिक किंमत ओळखायला 3 कुठे आहे? हा इथे 3 आहे. बरोबर. आता त्याची स्थानिक किंमत ओळखायची. मी तुम्हाला स्थानिक किमतीमध्ये शिकवलं. स्थानिक किंमत म्हणजे काय? त्याची स्थान किंवा जागा किंवा ठिकाण किंवा त्याचं घर नेमकं कोणचं आहे त्या घरानुसार त्याची किंमत. मग आपण काय केलं? यांना नाव दिली यांच्या ठिकाणांना म्हणजे त्यांच्या स्थानांना. स्थानांचं नाव काय? सगळ्यात उजवीकडे जे स्थान असतं त्याचं नाव काय? एकक. मग हा दशक, हा शतक, हा हजार आणि हा 10,000. मग पहा 10,000च्या जागी 3 आलं. 10,000 म्हणजे काय? 10,000. बरोबर. मग 1 10,000 म्हणजे 10,000, 2 10,000 म्हणजे 20,000, 3 10,000 म्हणजे 30,000. म्हणजेच या 3 ची किंमत किती झाली? मग या 3 ची किंमत झाली 30,000. किती झाली? 30,000. मग आता या 3 ची किंमत 30,000 आहे आणि या 3 ची दर्शनी किंमत किती आहे? फक्त 3 आहे. आणि आता दोन्हींमधला काय सांगायचं आहे आपल्याला? फरक. आणि मी तुम्हाला त्याच लेक्चरमध्ये सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा फरक असतो, फरक या शब्दाचा अर्थ जेव्हा जेव्हा फरक काढायचा असतो तेव्हा तेव्हा आपल्याला काय करावं लागत असते? वजाबाकी करावी लागत असते. आपण त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये की स्थानिक किमतीमधला जर फरक विचारला तर फरक काढा म्हटलं. कोणत्याही दोन गोष्टीतला फरक म्हटलं की काय असते? वजाबाकी. फरक हा शब्द वजाबाकीसाठी येतो. मग आपण काय करणार आता? याची वजाबाकी करणार. पहा 30,000 लिहिलं. आता याच्यातून 3 वजा करायचे. 3 कुठे लिहायचे? मग इथे लिहिले चालतील का? नाही चालणार. इथेही चालणार नाही कारण हे 3 एकच अंक आहे. सुट्टा आहे म्हणजे एकक आहे. तो कशाच्या ठिकाणी आला पाहिजे? बरोबर, एककच्या ठिकाणी आला पाहिजे. आता मग आपल्याला काय करायचंय? 30,000 मधून बरोबर किती काढायचेत? 3 काढायचेत. 30,000 मधून 3 काढायचेत. मग आता शून्यातून 3 जातील का? जात नाहीत. मग आपण काय करू? याच्याकडून उसना घेऊ. याच्याकडे पण काहीच नाही. मग याच्याकडून उसना घेऊ. याच्याकडे पण काहीच नाही. याच्याकडे पण काहीच नाही. डायरेक्ट इथे येऊ. मग आपण या 3 पैकी एक उसना घेतला इथं. मग इथे किती राहिले? 2 राहिले. आता या 10 पैकी परत आपण काय केलं? याला एक उसना दिला. मग इथं 9 राहिले. आता परत याने याला एक उसना दिला. इथं 9 राहिले. परत याने याला एक उसना दिला. इथं 9 राहिले. मग आता 10 तून 3 गेले. किती राहिले? 7. 9 मधून 0 गेला 9 राहिले. 9 मधून 0 गेला 9 राहिले. 9 मधून 0 गेला 9 राहिले आणि 2 मधून काही आहे का जायला? काहीच नाही. म्हणजे 2 मधून 0 गेला 2 राहिले. अशा प्रकारे आपण काय केली? याची वजाबाकी. मग उत्तर किती आलं बरं आपलं? 29,997. किती आलं? 29,997. ऑप्शन मध्ये कुठं आहे 29,997? हे बघा, हे इथे आहे. आता ही एक पद्धत झाली. पण याला जर पटकन ओळखायचं असेल तर 3,000 मधून 3 वजाबाकी करत बसायची गरज आहे का? मला सांगा, 30,000 मधून 3 काढले तर वजाबाकी करत बसायची गरज आहे का? पहा 30,000 आहेत की नाही, तर 29,900 आपल्याकडे ठेवून द्यायचे. फक्त त्याच्यातली एक 100 ची नोट काढायची. समजा 30,000 रुपये आहेत. 30,000 पैकी आपण काय केलं? 29,900 एका जागी ठेवले आणि त्याच्यातले काय केले? 100 रुपये बाजूला काढले. त्या 100 मधून 3 रुपये काढले. किती उरणार? 97 रुपये उरणार. म्हणजे 7,9,9,9,2 29,997. बरोबर आहे. अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा करता येईल आपल्याला. कशा पद्धतीने केलं आपण? की 3,000 पैकी काय केले? डायरेक्ट 3 काढले. 30,000 पैकी 30,000 पैकी काय काढले? 3 काढून टाकले. 30,000 पैकी 3 कसे काढून टाकायचे? पहिल्यांदा आपल्याला काय केलं? 30,000 पैकी 1,000 वेगळा काढला. म्हणजे इथे उरले 29,000. त्या 1,000 पैकी परत 900 आणि फक्त 100च वेगळे काढले आपण. त्या 100 मधून 3 गेले म्हणजे किती राहिले? 97. बरोबर. अशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ऑप्शन मधून पाहू शकता. आता पहा, शून्य उरणार आहेत का? शून्य तर उरणारच नाहीत. 3,000 मधून 3 वजा करायचे आपल्याला. त्याच्यात अधिक करायची का? फरक म्हणजे वजाबाकी असते. म्हणजे 30,000 पेक्षा वर जाईल का? ते जाणारच नाही. आणि 3 कोणत्याही संख्येतून काढल्यावर समजा 3,990 आहे. 90 मधून 3 गेल्यावर शेवटी परत पुन्हा शून्य राहतील का? नाही, राहणारच नाही. म्हणजे ऑप्शन आपलं कोणता आहे? 29,997. अशा दोन्ही तिन्ही पद्धतीने याला आपल्याला करता येतं. जे सोपं जाईल त्या पद्धतीने करा. काहीच नाही समजलं तर सरळ सरळ वजाबाकी करून घ्यायची. ठीक आहे. चला त्याच्यानंतर पुढचं गणित पाहूयात आपण. स्वाध्याय 1.2 मधलं गणित क्रमांक 4.
बघा काय आहे 4 नंबरचं गणित 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरं आहे पहा काय म्हणते ते 33 आणि 97 33 आणि 97 ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरं आहे म्हणते पहा दोन्ही मूळ संख्या आहेत 33 ही मूळ संख्या आहे का नाही कारण तिला 3 ने भाग जातो 11 ने भाग जातो म्हणजेच 33 मूळ संख्या आहे का नाही म्हणजेच दोन्ही मूळ संख्या आहेत का ह्या नाही हे विधान कसं आहे चुकीचं आहे एक मूळ संख्या आहे 97 ही मूळ संख्या आहे बरोबर आहे पण यांनी काय सांगितलं दोन्ही मूळ संख्या मग दोन्ही मूळ संख्या आहेत का नाही म्हणून हे विधान चुकलेलं आहे त्यानंतर पहा दोन्ही सहमूळ संख्या आहेत काय म्हणते ते दोन्ही सहमूळ संख्या म्हणजे काय मी तुम्हाला शिकवलेलं आहे सहमूळ म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच अवयव कॉमन असतो म्हणजे फक्त एकनेच त्या दोघांना सारखा भाग जातो बाकी दुसऱ्या कोणत्याही अंकांनी त्या दोघांना भाग जात नाही किंवा कोणत्याही संख्येने त्या दोघांना भाग जात नाही पहा 97 ला तर कशानंच भाग जात नाही फक्त एकने भाग जातो आणि त्याच संख्येने म्हणजे कोणत्या संख्येने तीच संख्या म्हणजे कोणती 97 आणि या 33 ला कशाने भाग जातो 11 ने भाग जातो 33 ने भाग जातो त्यानंतर 1 ने भाग जातो 3 ने भाग जातो एवढ्या सगळ्या संख्येने भाग जातो आता या दोघांमध्ये सारखी भाग जाणारी अंक किंवा संख्या कोणती आहे बरं सारखी भाग जाणारी दोन्हीमध्ये पण आलेली आहे हा एक आलाय आणि हे एक आलाय आणि जेव्हा जेव्हा दोन संख्यांमध्ये एक सोडून इतर कोणताही सारखा अवयव नसतो पहा दोन संख्यांमध्ये एक सोडून एक हा दोन्हीमध्ये असतो कारण एकने प्रत्येक संख्येला भाग जातो बरोबर आहे मग एक सोडून इतर कोणता तरी सारखा अंक आहे का ज्याने दोघाला भाग जाईल असा नाही याचाच अर्थ हे काय आहेत सहमूळ संख्या आहेत सहमूळ संख्या म्हणजे काय आपण शिकलेलो आहे मागच्या लेक्चर्स मध्ये तर तिथंच वाटल्यास हे तुम्हाला नाही कळलं तर ते परत पुन्हा तुम्ही एकदा मागे जा आणि ते लेक्चर पहा सहमूळ संख्या म्हणजे काय असते की एक सोडून इतर कोणताही कॉमन अवयव नसतो म्हणजे दोघांमधला सारखा अवयव नसतो म्हणजे एक सोडून इतर कोणत्याही सारख्या संख्येने किंवा अंकाने त्यांना भाग जात नाही मग इथं 97 आणि 33 ला एक सोडून इतर कोणत्या तरी संख्येनं भाग जातो का जात नाही म्हणून काय आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत हे उत्तर बरोबर आहे दोन्ही 11 ची गुणिते आहेत नाही 11 आणि 33 ला भाग जातो पण 97 ला जात नाही दोन्ही समसंख्या आहेत नाही या दोन्ही समसंख्या आहेत का नाही दोन्ही विषम संख्या आहेत कारण समसंख्येच्या शेवटी काय येतं 0 2 4 6 8 येतं आणि विषम संख्येच्या शेवटी काय येतं 1 3 5 7 9 येतं तर मग 1 3 5 7 9 पैकी 3 आणि 7 आले म्हणजे या दोन्ही कशा आहेत विषम संख्या आहेत समसंख्या आहेत का नाही अशा प्रकारे आपण 4 नंबरचं पाहिलं आता पाहूयात 5व्या नंबरचं गणित सोपे गणित आहेत काहीच नाही आपण जे शिकवलेलं आहे त्याच्या बाहेरचं एकही गणित याच्यामध्ये आलेलं नाही अगदी व्यवस्थितरित्या आपण काय केलेलं आहे तुम्हाला शिकवताना शिकवलेलं आहे लक्षात घ्या पहा पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असेल पहा बरं दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत एकक दशक शतक चला ठीक आहे आपण आता काय करू आपल्याला शिकायचंय म्हणून आपण उलटीकडून जाऊ हे की नाही म्हणजे डी ऑप्शन पाहू आपण पहा इथं 3 लिहिला इथंही 3 लिहिला इथंही 3 लिहिला या 3 ची किंमत किती होणार सुरुवातीच्या 3 ची किंमत किती होणार कारण याची किंमत एककच्या जागेवर आहे म्हणून फक्त 3 या 3 ची किंमत किती होणार दशकच्या जागेवर आहे म्हणून 30 आणि या 3 ची किंमत किती होणार 300 म्हणजे पहा काय म्हणते पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत सारखी पहा दर्शनी आणि स्थानिक किंमत मग आली का दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखी आली का नाही स्थानानुसार वेगवेगळी झाली तिची एककच्या जागेवर ठेवल्यावर 3 झाली दशकच्या जागेवर 30 झालं आणि शतकच्या जागेवर 300 झालं आता नंबर 2 चं पहा याच्यातलं ऑप्शन सी आता 2 टाकून पाहू आपण इथं काय करू आता 2 पहा हे 2 2 2 2 ची दर्शनी किंमत 2च एककच्या जागेवर टाकल्यावर त्याची किती किंमत झाली 200 झाली सॉरी 2 झाली दशकच्या जागेवर किती झाली 20 झाली आणि शतकच्या जागेवर किती झाली 200 झाली 2 शतक म्हणजे किती झाले 200 झाले पण आता जर समजा आपण 0 टाकून पाहिला पहा 0 ची दर्शनी किंमत किती असते 0 ला काय किंमत आहे का 0 म्हणजे काहीही नाही हे सांगण्यासाठी आपण 0 घेतो बरोबर आहे मग 0 ची काही किंमत आहे का नाही मग आता पहा एककच्या जागेवर 0 ठेवा दशकच्या जागेवर 0 ठेवा शतकच्या जागेवर 0 ठेवा मग आता मला सांगा बरं या 0 ची किंमत किती आहे काहीच नाही म्हणजे 0च राहणार या 0 ची किंमत किती आहे काहीच नाही म्हणजे काय राहणार 0च राहणार आणि या शतकच्या जागेवर जरी 0 आला 0 शतक म्हणजे किती झाले 0च काहीच नाही 1 शतक म्हणजे 100 2 शतक म्हणजे 200 3 शतक म्हणजे 300 तसं 0 शतक म्हणजे किती 0 काहीच नाही म्हणजे या 0 ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत कशी असते सारखीच असते कशी असते सारखीच याच्यामध्ये कोणताही फरक पडत नाही मग अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येईल म्हणून मग याचं उत्तर काय आहे ए पर्याय क्रमांक ए कशाचं 5 नंबरचं बघा कळालं दर्शनी किंमत कोणत्या का अंकाची स्थानिक किंमत सारखी असते मग स्थानिक आणि दर्शनी 0 ची त्याच्यानंतर पहा
पुढचं गणित आहे, सोपे गणित आहेत पहा एकदम, आणि आपण शिकवलेल्याच्या बाहेरचं काहीही नाही. आपण जे शिकवलंय ते सगळं जशाला तसं याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजेच आपण शिकवलेलं परफेक्ट आणि सुंदर शिकवलेलं आहे. एकदम व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आणि त्याप्रमाणे गणित करायचे. 100% तुमचा रिझल्ट नवोदयचा येणार म्हणजे येणार, ही आपली गॅरंटी. पहा 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या. पहा अंक कोणकोणते दिलेत आपल्याला? 4, 5, 0 आणि 3. बरोबर आहे. असे आपल्याला एकूण अंक किती दिलेत? 4च अंक दिलेत. 1, 2, 3, 4. आणि आपल्याला संख्या किती अंकी बनवायची? संख्या बनवायची आहे 5 अंकी. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला एक अंक दोनदा घ्यावा लागणार. किती वेळा घ्यावा लागणार? एक अंक 2 वेळा. आता आपण याच्या आधीच्याच पाठामध्ये शिकलेलो आहोत की जेव्हा 4 अंकी संख्येपासून 5 अंकी संख्या बनवायची असते तेव्हा एक अंक दोनदा घ्यायचा असतो. पण संख्या आता बनवायची कशी? आधी लक्ष द्या. संख्या कशी बनवायची? लहान. कोणती संख्या बनवायची? लहान. लहानात लहान संख्या बनवायची. म्हणजे यालाच आपण काय म्हणत असतो? किमान संख्या असं सुद्धा म्हणत असतो, लहानलाच. मग आता लहान संख्या बनवताना डावीकडे सगळ्यात आधी काय करायचे? लहान अंक घ्यायचे असतात, है की नाही? डावीकडे कोणते अंक घ्यायचे असतात? लहान अंक. पण आता याच्यामध्ये सगळ्यात लहान अंक कोणता आहे? 0. बरोबर आहे. घेऊ आपण सुरुवातीला समजून घेण्यापुरतं. मग घेतला आपण 3, नंतर घेतला 4, नंतर घेतला 5. पण 0 जर सगळ्यात डावीकडे आला तर त्याला किंमत असते का? ही किती अंकी संख्या झाली? 3च अंकी संख्या झाली. मग आता आपण काय करू? आपण या 0 मधून 3 मध्ये बदल करू. 3, 0, 4, 5 अशी संख्या तयार केली. ही लहान झाली, पण ही किती अंकी तयार झाली? 1, 2, 3, 4च अंकी तयार झाली. किती अंकी तयार झाली? 4. आणि आपल्याला किती अंकी सांगितली त्यांनी? 5 अंकी संख्या सांगितली. आणि ती पण कशी सांगितली? लहानात लहान संख्या सांगितली. आपण तयार केलेली लहान संख्या तयार केली, बरोबर आहे. पण किती अंकी तयार केली आपण? 4 अंकी. मग आता आपल्याला काय करायचं? हिला 5 अंकी संख्या तयार करायची, ती पण कशी? लहानात लहान. मग आपण लहानात लहान संख्या तयार करत असताना डावीकडचा सगळ्यात लहान जो अंक आहे तो 2दा लिहायचा असतो. पण डावीकडे आपल्या किती आलंय? 3 आलंय. 3च्या नंतर सगळ्यात लहान अंक आलाय 0, म्हणून आपण 3 काय केला? जशाला तसा घेतला. आणि सगळ्यात लहान अंक कोणता आहे? 0. हा 0 मग आपण 2 वेळा घेतला, कारण आपल्याला संख्या किती अंकी तयार करायची? 5 अंकी. आपल्याला अंक किती दिलेत? 4च दिलेले आहेत. मग आपण काय केलं? जो सगळ्यात लहान आहे डावीकडचा ते 2दा लिहिला आणि मग त्याच्यानंतर लिहिलं 4 आणि 5. मग कोणती संख्या तयार झाली? 30,045. 30,045. मग आता याच्यामध्ये पहा बरं कुठं आहे ऑप्शन? 30,045 पहा, हे बी नंबरचा ऑप्शन आहे. बरोबर आहे. मग अशा प्रकारे आपलं 6व्या नंबरचं क्रमांकाचं जे गणित आहे त्याचा ऑप्शन आहे बी. कळालं? एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं. ऑलरेडी तुम्हाला हे मी त्या धड्यांमध्ये शिकवलेलं आहे ना, त्याच्यामधून आपण हे शिकलेलो आहोत. बरोबर आहे. आता याच्यानंतर शेवटचं गणित आहे पहा, थोडंसं वेगळं म्हणजे काय? याच्यामध्ये पद वापरलंय, म्हणजे एक्स वाय झेड वगैरे वापरतो की नाही आपण गणितांमध्ये, त्या पद्धतीने याच्यामध्ये एक्स वापरलेला आहे. आणि एक्स कशासाठी वापरलेला आहे? नैसर्गिक संख्येसाठी. पहा काय गणित आहे? एन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत कोणते विधान सत्य ठरेल? पहा, एन ही काय आहे? नैसर्गिक संख्या. काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. आता नैसर्गिक संख्या मी तुम्हाला शिकवल्यात. कुठून चालू होतात नैसर्गिक संख्या? 1 पासून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा कुठपर्यंत असतात? अनंतपर्यंत असतात. बरोबर आहे. काय असतात? अनंतपर्यंत असतात. मग आता n ही काय म्हणते? नैसर्गिक संख्या आहे. पहा, n ही नैसर्गिक संख्या आहे. तर आता याच्यामधलं दुसरं काय आहे? दुसरं आहे हे चिन्ह. हे चिन्ह कशाचं आहे? संख्येतील लहान मोठेपणाचं. काय आहे? लहान किंवा मोठेपणा सांगणारं चिन्ह आहे. आणि याच्यामध्ये हे सुद्धा तुम्हाला सांगितलं, याचं बाण जिकडे असतो, जिकडे बाणाचं तोंड, पहा हे बाणाचं तोंड आहे की नाही? हे तोंड आहे. जिकडे तोंड आहे तिकडे लहान संख्या. बरोबर. आणि मागची बाजू जिकडे आहे ते मोठी संख्या. बरोबर. मग इकडून मोठी संख्या असते, इकडून लहान संख्या असते, म्हणजे हे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे. इकडे मोठी, तिकडे लहान. मग आता काय म्हणतं ते? n ही एक नैसर्गिक संख्या आहे, तर n वर्ग मोठा n घनपेक्षा. बघा, n वर्ग मोठा n घनपेक्षा. मग आपण काय करू? n म्हणजे 2 धरू. ठीक आहे. मग आता 2चा वर्ग मोठा आहे म्हणते 2च्या घनपेक्षा. 2चा वर्ग किती येतो? 4. आणि 2चा घन किती येतो? 8. मोठं काय म्हणते ते? हे आहे म्हणते. पण 4 मोठा आहे का? नाही. मोठा काय आहे? 8 मोठा आहे. म्हणजे हे चिन्ह इकडे पाहिजे होतं. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं चुकलं. त्यानंतर दुसरा ऑप्शन पहा. दुसरा ऑप्शन काय आहे? n घन. n घन मोठा आहे म्हणते n वर्ग पेक्षा. बरोबर. 2 नंबरचा ऑप्शन. आता याच्यामध्ये जर आपण 2 घेतलं तर n चा घन किती होते? 8. आणि n चा वर्ग किती होतो? 4. म्हणजे हे 2 नंबरचा ऑप्शन काय होईल? बरोबर येईल. पण जर 2 घेतला तर समजा नैसर्गिक संख्या 1 सुद्धा आहे,
मग एक जर घेतला तर यांच्या जागेवर जर एक घेतला आपण तर एकचा घन एकच राहतो आणि एकचा वर्गही एकच राहतो. मग मात्र हे एक मोठा आला का? नाही. मग काय येईल याच्यामध्ये? बरोबरचं चिन्ह येईल. म्हणजेच हा आपला दुसरा ऑप्शन सुद्धा कसा आहे? चुकीचा आहे. n घन आणि n घन मोठा n वर्ग पेक्षा, हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन काय आहे? n वर्ग वजा n घन. पहा n वर्ग जर आपण परत एकच घेतला, 1 चा वर्ग एकच मायनस 1 चा वर्ग एकच आणि हे मोठा आहे म्हणते तर 0 आणि 0 येईल. मग 1 वजा 1 किती झालं? 0. हे 0 पेक्षा मोठा आहे का? 0 पेक्षा 0 मोठा असतो का? नाही. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन नाही. मग आपल्याकडे ऑप्शन उरला n. मग n मोठा आहे 0 पेक्षा आणि हे एकदम बरोबर आहे. कारण नैसर्गिक संख्येमध्ये 0 येतो का? नाही. n ची सुरुवातच कुठून होते? 1 पासून आणि 0 त्याच्यापेक्षाही डावीकडे असतो संख्या रेषेवर. म्हणजेच n 1 जर पकडला तर 1 मोठा आहे 0 पेक्षा. म्हणून अशा प्रकारे आपलं उत्तर काय येईल? हे आपलं उत्तर येणार. कळालं? अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 आज सोडवलेला आहे. याच्यानंतर आपण सगळे एकानंतर एक सगळे सोडवणार आहोत. जिथं काय अडचण आली तिथं मला तुम्ही विचारत चला. धन्यवाद.